मंगल काकडे, कलावती अंकुश चव्हाण, आपण पुढे या. मॅडम 2 शब्द आपल्या समोर व्यक्त करतील. अखिल भारतीय मराठा महासंघाची मुंबई अध्यक्ष स्मिता साळवे आपल्या समोर 2 शब्द व्यक्त करतील आजच्या कार्यक्रमाचे. महाराजांना घ्या, महाराज दिसले पाहिजे, आपण नाही दिसलं तरी चालेल. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मॅडम आपण आलात, बरं वाटलं. जय भवानी, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. सगळ्यांनी चांगले परफॉर्मन्स केले, छान वाटलं बघून. आणि पोहण्याचा तर चांगला प्रकारे प्रयत्न चालू होता, त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजून द्यायचे. तन्वीने पण सुरेख डान्स केला. तन्वीच ना, बघते तन्वीने पण सुरेख डान्स केला. सगळ्या मुलांनी चांगले परफॉर्मन्स केले. त्यातून एवढं कठीण होतं एखाद्या मुलांना निवड करण्यासाठी, त्यातून आपण चांगले प्रयत्न केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शिवजयंतीचे खूप खूप धन्यवाद आणि बोलवल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांचे पुन्हा मनापासून खूप धन्यवाद. आणि चांगल्या प्रकारे तुमचा कार्यक्रम झाला. असाच कार्यक्रम तुम्ही करत राहा. तुमच्या पाठीशी मी नेहमी उभी राहीन. आमची मराठा महासंघाची टीम उभी राहणार. कधीही तुम्हाला कोणती गरज लागली, राजेश आहे तालुकाध्यक्ष, नंदाताई आहेत, आमची पूर्ण टीम आहे तुमच्यासाठी. तुम्ही फक्त एकदा आवाज द्यायचा आणि कार्यक्रमासाठी आम्हाला बोलायचं की चांगला कार्यक्रम करायचा, आम्ही करून घेणार. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. मॅडम 10 मिनिटं कसं आहे का, अजून 5 मिनिटं थांबा. महाराजांची आरती होईल आणि कार्यक्रमाची समाप्ती. पुढचा सत्कार नंदाताई भवानींचा करतील. मंगल काकडे, चव्हाण मावशी, रसायताई, अंकितताई. थांबा, सगळ्या प्रमाणे बसा. बक्षीस वितरण सोहळा करायचे. ज्याला पाहिजे त्यांनी बसा, ज्याला नाही पाहिजे त्यांनी जावा. मी रिटर्न पाठवतो, पैसे घेतो. पुढचा सत्कार स्मिता पाटील यांचा करतील. सुनीता रसाळ, सगळ्याला घे. कवर मध्ये घे. फोटो काढा, फोटो व्हिडिओ अंतर थांबा थांबा थांबा. एक कॅन्सल करा. ठीक आहे, फोटो घे. आपल्या समोर नंदाताई 2 शब्द व्यक्त करा. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दुपारी चक्कर आपण पुढे या. त्याच्यापुढे ज्या व्यक्तींचा सत्कार होणार आहे त्या व्यक्तींच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. असे व्यक्तिमत्व म्हणजे शिरपूर शिरवण, दुसरं प्राजक्ता काटकर, तिसरं आकाश नरोटे आणि माझी संपूर्ण टीम. यांची नाव घ्यायची मला काही गरज वाटत नाही, कारण ती टीम आणि मी एकच आहे. सीते जगताप जे कधी देत नाही कुणाला आता, कारण महिलांशी जास्त मला संपर्क नाहीये. काय ज्याला इच्छा असेल त्यांनी या कार्यक्रम आपला घरचा आहे, आपल्या विभागाचा आहे आणि हा आपल्या लहान मुलांचा आहे. जर कुणाला राग आला असेल तर मी आपल्याला क्षमा मागतो, पण मला ज्यांची नावं माहिती आहेत किंवा ज्यांची नावं भेटतात मी त्यांना बोलवतो. प्राजक्ता काटकर आपण बोलूया. प्रतीक्षा काटकर, सॉरी.
बोलायचे की आपण जी चित्रकला स्पर्धा केली, मला मुलांचं विशेष कौतुक आहे, कारण मला वाटलंच नव्हतं एवढी सारी मुलं येतील. मी म्हणते ती 10 येतील, 15 येतील, 20 येतील, बघता बघता 37 मुलं आली. पण मला याच्यामध्ये एका गोष्टीचं जास्त वाईट वाटलं, ते म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं. आई वडिलांचं काम असतं मुलांना प्रोत्साहन देणं. मुलं एवढी हौशीने आली, त्यांचं एखादं पण पॅरेंट्स मला दिसलं नाही. एव्हन आता पण एवढा प्रोग्राम झालाय, खूप कमी पॅरेंट्स, खूप कमी आई वडील. आई वडिलांचं काम असतं मुलांच्या कला जपणं, मुलांमध्ये काय काय आहे त्यांना प्रोत्साहन देणं. पण बरेच आई वडील बाहेर उभे असतात, लांबून बघत असतात, काही येतात. मुलांना प्रोत्साहन खूप कमी मिळत आहे. मुलांमध्ये करण्याची क्षमता जेव्हा येते जेव्हा त्यांचे आई वडील मागे उभे असतात. पण आई वडिलांचा प्रतिसाद इथे कुठेतरी कमी पडला असं मला वाटतं, कारण मुलांमध्ये खूप उत्साह आहे. कारण आम्ही म्हणते 1 मुलगा आला, 2 मुलं आली, 3 मुलं आली, बघता बघता 37 मुलं चित्र काढायला आली आणि सर्वांनी खूप छान चित्र काढली, खूप छान चित्र काढली. काही लोकांनी बघून काढली, काही लोकांनी मनाने काढली, पण खूप छान चित्र काढली. सर्व लोकांनी खूप छान चित्र. म्हणून माझं आई वडिलांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या. तुमची मुलं खूप हुशार आहेत, तुम्ही त्यांना प्रतिसाद द्या. म्हणजे आपला हा जो एवढा रामजीनगरचा पट्टा आहे, आपल्या इकडे बरेच प्रोग्राम होतात. हे प्रोग्राम यासाठीच केले जातात की मुलांच्या कला बाहेर निघाला. म्हणजे एक्झाम्पल तुमचं उद्याला बाई किती होऊ दे, पण तुमच्यामध्ये कला राहिली पाहिजे. चित्रकला हा विषय फक्त असं नसतं की मी बघून चित्र काढलं आणि झालं. चित्रकला हा विषय असतो की तुमच्या कल्पना, तुमचे विचार ते तुम्ही तुमच्या कोऱ्या कागदावर उतरवता. तर तुमची मुलं किती काय विचार करतात हे त्या चित्रातनं दिसून येतं. तर बरेच मुलांनी इकडे चित्र काढले, तर माझी अशी इच्छा आहे की मुलाचे आई वडील असतील तर त्यांनी बघा आपल्या मुलांनी काय काढलंय, आपल्या मुलांचे काय विचार आहेत, इन फ्युचर जाऊन ते काय करू शकतात. पण जर तुम्ही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष दिलं तर तुम्ही त्यांना कधीच ओळखू शकत नाही. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की नेक्स्ट टाइम जेव्हा हा प्रोग्राम होईल, मला मुलांपेक्षा आई वडिलांचा उत्साह जास्त पाहिजे. हे पूर्ण मंडप मला आई वडिलांमुळे भरलेलं पाहिजे. असं की नाही की लहान मुलं आली, लहान मुलांना हाऊस खूप आहे हे मला आज दिसलं, पण तेच आई वडिलांनी तेवढं साथ दिलं. कारण आम्ही हे दुसरं वर्ष इकडे ते बरेच लोक मंडपाच्या बाहेर बसलेले असतात, जागा इथे असून सुद्धा का मला माहित नाही, पण त्यांच्या मुलांना खूप उत्साह आहे, ते पुढे पुढे असतात. तर असं आपल्या मुलामागे कायम उभं राहा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना चांगल्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्या. तर आता आम्ही बक्षीस वितरण करतो. बक्षीस वितरणच्या आधी इथे एक छोटासा सत्कार बनतो या ताई सत्कार करा. कारण आज तिने भरपूर मेहनत केली, कामावरून लवकर येऊन पोरांसाठी या नियोजन केलं. त्याच्यानंतर आकाश शिकवण, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अखंड टीमचं मी खूप खूप आभार मानतो. निलेश चव्हाण, विनोद उचाले, प्रवीण दळवी, प्रदीप सपकाळ, संतोष गव्हाणे, मंगेश गाणेकर, सागर शिगवण, आपण सर्वांच्या योगदानामुळे आज हा कार्यक्रम पार पडला. आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू.